प्रतिनिधी अनिश शेख भिकन, डोंगरगाव, बुलढाणा येथील एका गंभीर प्रकरणाने आता प्रशासकीय आणि पोलीस वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। तक्रारदार यांच्या वडिलांच्या कैलासवासी त्र्यंबक ग्यानू सोनटक्के हक्काच्या भूखंडावर खोट्या कागदपत्रांच्या आधारे विक्रम पुंडलिक सोनटक्के यांनी नमुना 8 मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे। सन 2021 पासून या अन्यायाविरोधात आमरण उपोषण सुरू असून संबंधित प्रकरणाची कागदपत्रे दडवून ठेवणाऱ्या आणि सन 2015 ते 2025 या काळातील ग्रामपंचायत रेकॉर्ड हस्तांतरित न करणाऱ्या कामचुकार ग्रामसेवकाला व इतर दोषी कर्मचाऱ्यांना सेवेतून तातडीने निलंबित व बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे। या कथित फसवणुकीत सामील असलेले ग्रामपंचायत सरपंच, सचिव आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कलम 420 अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। तसेच मालमत्ता क्रमांक 102 ते 1112 चे मूळ खरेदीखत कैलासवासी तुळशीराम सखाराम सोनटक्के यांच्या नावे असून ते सध्या त्यांचा मुलगा तेजराव सोनटक्के यांच्याकडे आहे। ही कागदपत्रे प्राप्त करून सदर मालमत्ता खऱ्या भोगवटादारांच्या व तक्रारदाराच्या नावे हस्तांतरित करण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे। या कायदेशीर आणि प्रशासकीय वादाला आता हिंसक वळण लागल्याचे समोर आले आहे। डोंगरगाव येथील रहिवासी असलेल्या 66 वर्षीय वृद्ध महिला श्रीमती मनसाबाई सोपान पवार मयत व्यक्तीची पत्नी यांना चुलत नातेवाईक सुवर्णा, तिच्या बहिणीच्या सुना आणि शांताबाई सोनटक्के यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या गंभीर मारहाणीबाबत अमरापूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। नाव काय त्यांचे? आणि ते बायान तुम्हाला मारहाण केली? किती बाया होते ते? दोघ्या बहिणी, सुवर्णा नावाची युगाश्रम म्हणून आली, तिचा नवरा मास्तर आहे, ते दोघीच्या नवऱ्याला आणून घातले ते। तुम्हाला मारहाण केली तुमच्या जागेवर? हो, माझ्या जागेवरच। बरं। सावरखेडच्या त्याच्या सुना येतात, बहिणीच्या सुना, त्या बहिणीच्या सुना आल्या, त्या पण मला हानमार केली, त्याचं नाव नाही सांगता येत। आणि विक्रम सोनटक्के आणि बबन सोनटक्के बरं, आणि शांताबाई सोनटक्के।